डोंबिवली पूर्वेतील धोकादायक इमारतीचा रखडलेला पुनर्विकास आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला असून येथील भाडेकरू कुटुंबियांना दिलासा मिळालाय। आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात भाडेकरूंनी उपस्थित राहून कृतज्ञता व्यक्त केली। आमदार संजय केळकर यांचा जनसेवकाचा जनसंवाद हा कार्यक्रम भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झाला। यावेळेला या भाडेकरूंनी केळकर यांचे आभार मानले। डोंबिवली पूर्वेतील गणेश स्मृती या धोकादायक इमारतीतील ही 24 कुटुंब गेली अनेक वर्ष डोक्यावर टांगती तलवार घेऊन राहत होते। भाडेकरू असल्यानं त्यांना भोगवटा प्रमाणपत्र मिळत नव्हतं, त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं त्यांनी ठाण्यात आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली। या प्रकरणी केळकर यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संबंधित विभागाशी संपर्क साधून अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू केला होता। अखेर या कुटुंबाला भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानं त्यांचा हक्क अबाधित झालाय। तसंच पुनर्विकासाचाही मार्ग मोकळा झाला असून आज या कुटुंबियांनी ठाण्यात येऊन केळकर यांचे आभार मानले। जनसेवकाचा जनसंवाद या 84व्या उपक्रमात केळकर यांनी ठाणे महापालिकेतील विविध विभागातील कंत्राटदारांनाही बोलावलं होतं। त्यांच्याकडे काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। कधी उशिरानं तर कधी वेतनच मिळत नसल्याचं कामगारांनी सांगितलं। एक कंत्राटदार बदलला की दुसरा कंत्राटदार येतो, या दरम्यान केलेल्या कामाचं वेतनही मिळत नसल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। या तक्रारीबाबत केळकर यांनी उपस्थित कंत्राटदारांना सक्त सूचना देत काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही दिलाय। या उपक्रमात केलेल्या कामाची थकलेली बिलं, विकासकाकडून फसवणूक इत्यादी निवेदनं प्राप्त झाली आहेत। त्यावर तातडीनं संबंधितांशी फोनवर चर्चा करून तक्रारदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला, तर काही तक्रारींबाबत पाठपुरावा करून त्या तडीस नेणार असल्याचं केळकर म्हणाले।